आणि काल देवेंद्र फडणवीसांनी शस्त्र प्रदर्शनातला आपला एक फोटो सोशल मीडियावरती अपलोड केला होता। त्यावरून आता मनोज जरांगेंनी टीका केली आहे। मग शंभूराज देसाईंनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय। जरांगे संदर्भहीन बोलतात असं शंभूराज देसाई म्हणाले। त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला त्या देवेंद्र फडणवीसने। दम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना। मग आम्ही का थांबलो? आमच्या लोकाला मला उभे राहता येत नाही। आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीसने सुरू केलंय मला उपोषण। त्याच्यामुळे हे प्रयोग रात्रीच होणार होता। हे प्रयोग तो रात्रीच करणार होता। शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला। मराठ्याने त्याला यशस्वी होऊ दिलं। हे रात्रीच होणार होतं। काल जो काही डिफेन्स एक्सपो पुण्यामध्ये होता तिथल्या शस्त्र प्रदर्शनाला जी फडणवीस साहेबांनी भेट दिली त्या भेटी दरम्यानचा एक फोटो फडणवीस साहेबांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला। तर आज सकाळी म्हटले मला गोळी मारायसाठीच तो फोटो फडणवीस साहेबांनी टाकला। म्हणजे एका बाजूला तुम्ही स्वतः म्हणायचं की मी सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणायची की मला सागर बंगल्यावर गोळी मारायला फडणवीस साहेबांनी बोलवलं। त्यामुळं ते आता संदर्भहीन अशा पद्धतीचं बोलायला लागलेत। त्यांच्या बोलण्यातनं आता राजकीय वास यायला लागलेला आहे। त्यांना कुणीतरी पाठीमागनं सांगतंय आणि ते बोलतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।